हे बघा, आजची चिकन पिझ्झाची डिश तुम्हाला कशी वाटली? तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे चिकन पिझ्झा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, मी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे. पिझ्झासाठी मी काय काय टाकते बघा. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आहे, अर्धा चमचा मीठ आहे, हल्दी पावडर आहे अर्धा चमचा, गरम मसाला आहे अर्धा चमचा, धना जिरा पावडर आहे 1 चमचा, आणि हा आगरी मसाला आहे आपला 1 चमचा. हेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 2 चमचे मी तेल टाकून घेते आहे. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपलं चिकन मिक्स करून झालेलं आहे. गॅस चालू करून घेत आहे. मी पॅन ठेवलेलं आहे, त्याच्यात 2 चमचे मी तेल टाकून घेत आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यात चिकन टाकून घेऊ आपण. आपल्याला 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्याला असंच सुकं चिकन करून घ्यायचं आहे. झालेलं आहे चिकन. मी गॅस बंद करून घेत आहे. हे बघा, पिझ्झा बेस घेतलेला आहे. पहिला मेयोनीज लावून घेत आहे याला मी. सगळ्या साईडून लावून घ्यायचं. हा पिझ्झा सॉस आहे, तो पण 1 चमचा टाकून घेऊ आपण. हे बघा, चिकन ठेवून घेत आहे मी. मुलांना चिकनचा पिझ्झा खूप आवडतो. मुलांना काय, आपल्याला पण आवडतो. म्हणून बरं, हा चिकनचा पिझ्झा दाखवू आपण. व्हेज पिझ्झा पण मी दाखवलेला आहे. कांदा मी चौकोनी कापून घेतलेला आहे. आता चीज टाकून घेते वरून. जेवढा पिझ्झावर चीज टाकायला तेवढा पिझ्झा छान होईल. गॅस चालू करून घेते. पॅन ठेवलेला आहे, त्याच्यातच आपल्याला पिझ्झा दाखवणार आहे तुम्हाला. पॅनमध्ये थोडं तेल लावून घेत आहे मी, जास्त नाही.
7 मिनिटासाठी ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावर झाकण देऊन घेत आहे. बघा आपला चिकन पिझ्झा झालेला आहे, छान झालेला आहे. मी काढून घेत आहे आता. हे बघा पिझ्झा कटरने मी कट करून घेत आहे. छान झाले, आवाज पण छान येतो आहे बघा, कुरकुरीत. तुम्हाला उचलून दाखवते मी. छान झालेला आपला पिझ्झा. हा बघा, त्या डिशमध्ये काढून घेत आहे मी. ही बघा आजची चिकन पिझ्झाची डिश तुम्हाला कशी वाटली? तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. छान झालेली आपली हे पण तुम्हाला एक पीस पण उचलून दाखवते. हा बघा, चीज पण मस्त छान वर पण आलेलं आहे. हे बघा, सुंदर डिश झालेली आपली.